नमस्कार. मराठी कथा. जय भवानी जय शिवाजी. शिवरायांची करुणा, कर्तव्य आणि न्याय. सह्याद्रीच्या कुशीत उगवलेला प्रत्येक सूर्योदय केवळ दिवसाची सुरुवात करत नाही, तर एका महान विचारांची उजळणी करतो. त्या किरणांमध्ये स्वराज्याचा आत्मा दडलेला आहे आणि त्या आत्म्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीने ज्याला जन्म दिला, त्या राजाने तलवारीने शत्रूंना हरवले, पण न्यायाने लोकांची मने जिंकली. त्याच पावलांच्या ठशात पराक्रम आहे, पण त्याहून अधिक आहे माणुसकी. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे सत्ता मिळवण्याची धडपड नव्हे, ते होते रयतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचे ध्येय. जिथे गरीब माणूस निर्डरपणे राजाच्या दारात उभा राहू शकत होता, जिथे सरदारालाही नियमाचे बंधन होते आणि जिथे न्याय हा शब्द नव्हे तर जगण्याचा आधार होता. त्या काळात अंधार खूप होता, अन्याय खोलवर रुजलेला होता, पण शिवरायांच्या विचारांनी त्या अंधाराला प्रकाश दाखवला. या स्वराज्यात राजा आणि प्रजा वेगळी नव्हती, ते एकाच स्वप्नांचे दोन टोक होते. म्हणूनच ही कथा फक्त एका घटनेची नाही, ही कथा आहे त्या विचारांची, ज्याने इतिहासाला दिशा दिली आणि ज्याने महाराष्ट्राच्या मातीला आत्मसन्मान शिकवला. या कथेत तलवार नाही तरीही विजय आहे, युद्ध नाही तरीही क्रांती आहे, कारण इथे न्याय हा खरा नायक आहे. सह्याद्रीच्या कडेक पायऱ्यातून वाहणारा वारा आजही इतिहासाचा साक्ष देतो. त्या वाऱ्यात एक तेजस्वी नाव गुंजत राहते, छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीने घडलेला हा राजा केवळ युद्धात शत्रूवर भारी पडला नव्हता, तर रयतेच्या दुःखात सहभागी होणारा, तिच्या वेदनांना ऐकणारा आणि अन्यायाविरोधात उभा राहणारा होता. शिवरायांचे स्वराज्य तलवारीच्या जोरावर उभे राहिले असले तरी त्याचा आत्मा न्याय, करुणा आणि कर्तव्यबुद्धीने उजळलेला होता. स्वराज्याचा विस्तार होत असताना कोकण प्रांतातील एका शांत गावात भैरवशेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. व्यापारात चाणक्य, पैशात बुडालेला पण मनाने कठोर असा तो माणूस होता. पैशाच्या जोरावर माणसे वाकवता येतात असा त्याचा ठाम समज होता. त्याच गावात केशव नावाचा एक तरुण मावळा राहत होता. स्वराज्यासाठी अनेक मोहिमांमध्ये तो लढला होता. एका युद्धात त्याला खोल जखम झाली होती. आता तलवार हातात धरण्या इतकी ताकद नसली तरी छातीभर अभिमान आणि मनात शिवरायांवरील अपार श्रद्धा होती. शेती करून तो आपले कुटुंब सांभाळत होता. एका वर्षी दुष्काळ पडला, पाऊस आला नाही, पीक जळाले, शेतकऱ्यांचे हात रिकामे राहिले. केशवाची परिस्थितीही बिकट झाली. घर चालवण्यासाठी त्याने भैरवशेठाकडून थोडे पैसे उधार घेतले, पण वेळ आली तेव्हा पैसे फेडणे त्याला शक्य झाले नाही. भैरवशेठाने ही संधी साधली. त्याने केशवच्या सर्वांसमोर अपमान केला. उधार फेडली नाहीस तर जमीन जप्त करीन अशी धमकी दिली. मावळा असूनही अपमान गिळावा लागतो आहे, ही गोष्ट केशवच्या मनाला चटका लावून गेली. गावात कुणीच भैरवशेठाविरुद्ध बोलायला धजावले नाही. श्रीमंती आणि सत्ता एकत्र आल्यावर सत्यही गप्प बसते, हे केशवाने अनुभवले. त्या रात्री तो घरच्या ओसरीत बसून सह्याद्रीकडे पाहत राहिला. डोळ्यात अश्रू होते, पण मनात एकच विचार ठाम होत गेला, शिवराय आहे तेच न्याय देतील. दुसऱ्या दिवशी जखमी पाय, थकलेले शरीर, पण अढळ विश्वास घेऊन तो रायगडाकडे निघाला. रायगडावर दरबार भरलेला होता. अष्टप्रधान, सरदार, मावळे सर्व उपस्थित होते. केशव दरबारात आला, मस्तक झुकावले आणि थरथरत्या आवाजात आपली व्यथा मांडली. तो बोलत असताना शिवाजी महाराज शांतपणे ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात कठोरता नव्हती, पण खोल करुणा होती. केशवाचे शब्द संपताच महाराज म्हणाले, स्वराज्यासाठी रक्त सांडणारा मावळा अपमान सहन करतो आहे, हे माझ्या राजाला सोबत नाही. महाराजांच्या आज्ञेने भैरवशेठाला दरबारात बोलवण्यात आले. तो आत्मविश्वासाने आला. त्याने आपल्या बाजूने सांगितले, महाराज, पैसा माझा आहे, हक्कही माझाच आहे. हे शब्द ऐकताच शिवाजी महाराज उठून उभे राहिले. दरबारात सन्नाट पसरला. महाराजांचा आवाज गंभीर आणि ठाम होता. त्याने म्हटले, पैसा तुझा असेल, पण माणूस माझ्या स्वराज्याचा आहे. उधार दिली म्हणजे माणुसकी विकत घेतली जात नाही. शिवाजी महाराजांनी न्यायाचा निर्णय दिला. केशवाला कर्जफेडीसाठी पुरेसा वेळ देण्यात आला. कोणताही जमीन जप्त होणार नाही असा हुकूम झाला. भैरवशेठाला कठोर ताकीद देण्यात आली की स्वराज्याचा व्यापार चालेल, पण अन्याय नाही. गरजूंना लुटून श्रीमंती टिकत नाही, हे त्याला समजवण्यात आले. केशवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर सन्मानाचे होते. तो महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. शिवाजी महाराजांनी त्याला उभे केले आणि म्हणाले, स्वराज्य तुझ्यासारख्या माणसांसाठी आहे, तू टाट मानेने जग.
केशव गावात परतला. लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. अन्याय करणाऱ्याला शिक्षा आणि अन्याय सहन करणाऱ्याला सन्मान मिळाल्याचे सर्वांनी पाहिले होते. त्या दिवसापासून भैरव शेठचा गर्व उतरला आणि गावात माणुसकीचा व्यवहार सुरू झाला. या घटनेने एक गोष्ट ठामपणे सिद्ध झाली. शिवाजी महाराजांची तलवार शत्रूविरुद्ध होती, पण त्याचा अन्याय रयतेसाठी होता. त्यांनी राज्य केले किल्ल्यावर नाही तर लोकांच्या मनावर. म्हणूनच आजही सह्याद्री सांगतो, इतिहास सांगतो आणि महाराष्ट्र अभिमानाने म्हणतो, शिवराय म्हणजे केवळ राजा नव्हे, ते न्याय, करुणा आणि कर्तव्याचे जिवंत प्रतीक आहेत. जय भवानी, जय शिवाजी. न्यायाचा निर्णय झाल्यावर केवळ अन्याय संपत नाही, तर समाजाच्या मनात भीतीऐवजी विश्वास रुजतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना हीच अनुभूती आली, कारण त्यांनी दाखवून दिले की राजा म्हणजे सिंहासनावर बसलेला व्यक्ती नव्हे, तर संकटात उभा राहणारी सावली असते. तलवार उगारली जाते ती शत्रूंसाठी, पण करुणा जपली जाते ते रयतेसाठी. काळ पुढे गेला, युद्धे संपले, किल्ल्यांचे दगड जुने झाले, पण शिवरायांचा न्याय काळाच्या ओघात अधिकच तेजस्वी झाला. आजही जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, तेव्हा त्या आवाजामागे शिवरायांचा विचार उभा असतो. कारण त्यांनी राज्य केले भूमीवर नव्हे, तर मूल्यांवर. त्यांनी विजय मिळवले नाही, त्यांनी आदर्श निर्माण केले. म्हणूनच महाराष्ट्र आजही अभिमानाने म्हणतो की शिवाजी महाराज इतिहासात अडकले नाही, ते आपल्या श्वासात, आपल्या विचारात आणि आपल्या न्यायबुद्धीत जिवंत आहेत. जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंत अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत आहे. तोपर्यंत शिवरायांचे स्वराज्य काळाच्या प्रत्येक पानावर तेजाने फुलत राहील. जय भवानी, जय शिवाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा सुंदर आणि प्रेरणादायी मराठी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.